आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे, परंतु याचं उत्तर काही मिळत नाहीये। केंद्र सरकारकडून पीएम किसानचा 20वा हप्ता कधी जमा करण्यात येणार याबद्दल अधिकृत काहीही स्टेटमेंट किंवा घोषणा ही केली गेलेली नाहीये आणि त्यामुळे तारीखवर तारीख अशा प्रकारचा हा सिलसिला पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी सुरू आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण याची तारीख कोणती आहे, काय आहे त्याबद्दलचे अंदाज वर्तवणार नाहीयेत किंवा त्याबद्दलचं काहीही भाकीत आपण करणार नाहीत, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की या पीएम किसान योजनेच्या आडून शेतकऱ्यांसोबत सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात होऊ घातलेला आहे। शेतकऱ्यांना काही मेसेजेस हे पाठवले जाऊ लागलेत आणि त्यामधून शेतकऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात हा ऑनलाईन फ्रॉड सुरू आहे। मग आता शेतकऱ्यांनी यापासून कसं सावध राहायचंय याच्या संदर्भात पीएम किसान सन्मान निधी योजनेचं जे काही ट्विटर हँडल आहे, म्हणजे सध्याचं एक्स हँडल जे आहे त्याच्यावरून एक ट्विट करून महत्त्वाची सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे। आता ही सूचना नेमकी काय आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे याचीच माहिती आपण सोप्या पद्धतीने आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपल्याला माहिती आहे की पीएम किसानचा हप्ता जो काही आहे 20वा तो जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल असं भाकीत हे केलं जात होतं। तशी अटकळ सुद्धा बांधली जात होती। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा, विदेश दौऱ्याचा या निधीच्या वाटपाला अडथळा होत असल्याचंही आपण अपडेट घेतलेलं होतं आणि त्यानंतर असं सांगितलं जात होतं की 13 जुलै नंतर पीएम किसानचा 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल, परंतु 20वा हप्ता 13 तारीखही गेली आहे, 18 तारीखही गेली आहे, तरीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या 20व्या हप्त्याला धरून काही संभ्रम निर्माण झालेला आहे। अर्थात त्यामुळं या संभ्रमाचा फायदा घेऊन काही भोरटे चोर हे आता ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत फसवणूक करण्यासाठी तयार झालेले आहेत। होतंय काय तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना या पीएम किसानच्या निधीचा जो काही 20वा हप्ता आहे त्या निधीचा जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर काही मेसेजेस हे पाठवले जात आहेत आणि त्यावरती क्लिक करा, एक तुम्हाला KYC करून घेणं गरजेचं आहे असं सांगितलं जातंय। अर्थात त्या लिंक्स ज्या आहेत त्या खोट्या आहेत, चुकीच्या आहेत आणि त्यावरून सायबर क्राईम हे घडवले जात आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे अकाउंट्स, बँक अकाउंट सुद्धा खाली केले जात आहेत। त्यामुळं याचा एक धोका लक्षात घेऊनच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ट्विटर हँडलवरून, ज्याला आपण आता एक्स हँडल म्हणतो, त्यावरती एक ट्विट करत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात केंद्र सरकारनेच माहिती दिली आहे। काही सूचना आणि सावधानतेचा इशाराही केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे। यामध्ये काय सांगण्यात आलंय ते आपण स्क्रीनवरती पाहू शकता। शेतकऱ्यांनी सतर्क आणि सुरक्षित राहावं, कारण काही खोट्या अफवा या पसरवल्या जात आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक होते। पीएम किसान योजनेच्या नावावरती सोशल मीडियावरती काही खोट्या बातम्या आणि मेसेजेस पसरवून शेतकऱ्यांना फसवलं जात आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि मेहनतीचे पैसे हे लुबाडून घेतले जात आहेत, त्याची लूट केली जाते आणि त्यामुळेच केंद्र सरकारने एक सूचना शेतकऱ्यांसाठी केलेली आहे की पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरच याबद्दलची अधिकृत माहिती ही तुम्हाला मिळेल, त्यामुळे इतर जे काही मेसेजेस येत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा अशी सूचना ही केंद्रीय कृषी मंत्रालयाने केलेली आहे। दुसरीकडे पीएम किसान ऑफिशियल या ट्विटर हँडलवरती किंवा ज्याला आपण एक्स हँडल असं म्हणतो त्या एक्स हँडलवरती तुम्हाला अधिकृत माहिती आणि घोषणा ज्या काही असतील याबद्दलच्या त्याची माहिती तिथे अधिकृत पद्धतीने मिळेल आणि त्यामुळं सोशल मीडियावरती सुद्धा जे काही चुकीच्या किंवा खोटे जे काही बातम्या आहेत किंवा ज्या खोट्या लिंक्स पाठवल्या जात आहेत किंवा घोषणा केल्या जात आहेत पीएम किसानच्या नावाचे फेसबुक आणि ट्विटर पेज काढून, तर त्यावरती विश्वास ठेवू नका असंही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती काही मेसेजेस हे पाठवले जात आहेत आणि त्या मेसेजमध्ये काही लिंक्स त्या दिलेल्या जात आहेत। अर्थात शेतकऱ्यांना आत्ता KYC करून घेणं हे गरजेचं आहे, परंतु त्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती तुम्ही CSC सेंटरवरून करून घेऊ शकता आणि त्यामुळं किंवा तुमच्या मोबाईलवरूनही अधिकृत वेबसाईटवरून करून घेऊ शकता। मात्र या प्रकारच्या ज्या काही लिंक्स आहेत त्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे, कारण की या लिंकवरती एकदा तुम्ही क्लिक केलं आणि तिथे तुमच्या बँकेमधील जे काही पैसे आहेत ते पूर्णतः
ती सुपडा साफ होण्याची शक्यता त्याच्यामध्ये नाकारता येत नाही आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना एक मोठा धोका या निमित्ताने निर्माण झालेला आहे. अर्थात आता पीएम किसानचा हप्ता कधी येणार तर याच्याबद्दलची सध्या काही भाकितं वर्तवली जात आहेत का तर काहीही बोललं जात नाहीये. याच्याबद्दल केंद्र सरकारकडून फक्त शेतकऱ्यांना सतर्क आणि सावधानतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे की या संदर्भात जर का सायबर चोर तुमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांना तुम्ही तिथंच अडवू शकता आणि त्यामुळं अनोळखी नंबरवरून आलेले जे काही लिंक्स आहेत त्याच्यावरती शेतकऱ्यांनी कृपया करून क्लिक करू नये, त्या लिंक ओपन करू नयेत, तरच तुम्ही याच्यापासून वाचू शकता. आता काही जणांचं असंही म्हणणं आहे की पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरण हे खूपच उशिरा होईल असं संकेत आता मिळू लागले आहेत. खरं तर यापूर्वी 2023 मध्ये 27 जुलै रोजी पीएम किसानच्या निधीचं हे वितरण करण्यात आलेलं होतं, त्यामुळे तो एक रेकॉर्ड आहे. आत्ता 27 जुलैच्या नंतर जर का पीएम किसानचं वाटप झालं तर तो एक नवीन विक्रम या योजनेच्या अंतर्गत रचला जाईल की एप्रिल ते ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो नव्यानं जर का 27 जुलैच्या पुढे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला तर त्याचं एक वेगळं रेकॉर्ड तयार होईल. परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना अपेक्षा काय आहे की पीएम किसानचा हप्ता नेमका कधी जमा होईल आणि त्यामुळं शेतकरी या ट्रॅपमध्ये या सायबर ट्रॅपमध्ये गुंतू शकतात. त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला करणं गरजेचं होतं. अर्थात याच्याबद्दलचं जे काही अधिकृत अपडेट आपल्याकडे येईल त्यावेळेसच आपण त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मी तुर्तास इथेच थांबतोय. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी नक्की घ्या.